आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। विधानसभा निवडणूक निकालापासून सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी हे गाव महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान ठरत आहे। इथल्या गावकऱ्यांनी विधानसभा निकालावर शंका उपस्थित करत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी केली आहे। या मागणीला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे। अलीकडेच रविवारी 8 डिसेंबरला स्वतः शरद पवारांनी मार्कडवाडीत जाऊन महायुतीवर टीकास्त्र सोडले। त्यानंतर आता महायुती आक्रमक झाली आहे। 10 डिसेंबरला मार्कडवाडी इथं महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि माजी आमदार राम सातपुते यांनी मार्कडवाडीत सभा घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय। या सभेतून गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे। जगभरातील अनेक देशांनी ईव्हीएमवर निवडणुका घेणं बंद केलंय असं पवारांनी रविवारी मार्कडवाडीत म्हटलं होतं। या वक्तव्याला गोपीचंद पडळकरांनी उत्तर दिलंय। त्यांनी ज्या देशात ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जातात त्या देशांची नावं सांगितली। राहुल बाबाच्या आजोळी इटलीला सुद्धा निवडणूक ईव्हीएमवर होते असा टोला पडळकरांनी लगावला। शरद पवार विश्वासघातकी माणूस आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहित होतं। पवार हुशार होते पण त्यांची अक्कल संपली हे मार्कडवाडीमध्ये सिद्ध झालंय अशा शब्दात पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पडळकर पुढे म्हणाले की जयंत पाटील निकाल लागायच्या 1 दिवस आधी 22 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री होणार म्हणून फिरत होते, पण 23ला 11 वाजता ते डीम पडले। जयंत पाटलांनी ईव्हीएम हॅक केलं तर त्यांना 101 रुपयांचं बक्षीस देऊ, लायकीप्रमाणे बक्षीस देतोय। दुसरं कोणी ईव्हीएम हॅक केलं तर त्याला 11 लाख रुपये देऊ असं पडळकर म्हणालेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।